वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. आपण पाहत आहात वेद बातमीचा. पीडित कुटुंबाला न्यायासाठी आमरण उपोषणाचा तिसरा दिवस. श्रीरामपूर तालुका पोलिसात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 263/2026 मधील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, तसेच पीडित कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याने त्यांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण द्यावे या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेचे प्रवीण बैरागर आणि पीडित कुटुंबियांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून अद्याप कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने उपोषणस्थळी भेट दिलेली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव, धमकी किंवा दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच आरोपींना आश्रय किंवा मदत करणाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही राजकीय अथवा स्थानिक दबावाला बळी न पडता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास करावा, चुकीचा तपास सादर करून कारवाईस विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सरपंच व पोलीस पाटील यांनी पदाचा गैरवापर करून दिशाभूल केली असल्याचा त्यांच्यावरही कायदेशीर सरपंच व पोलीस पाटील यांनी पदाचा गैरवापर करून दिशाभूल केली असल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार माजी सैनिक प्रवीण बैरागर आणि पीडित कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. दिलीप लोखंडे, वेद बातमीचा, श्रीरामपूर. आमच्यावर हल्ला झाला. 112ला कॉल करून 112ची काही मदत आली नाही, तर 112 म्हणे इथं या. रात्री 1:30 वाजता आम्ही इथं आलो तर आमचा गुन्हा घेतला नाही. 4 दिवस आमचा गुन्हा घेतला नाही. चौथ्या दिवशी आमचा गुन्हा नोंदवून घेतला आणि एकच आरोपीला अटक केली. बाकी सगळे गावात फिरता येतं, दहशत चालू आहे. 1.5 महिना झाला आम्ही घरी नाही आहे. राहायला आम्ही बाहेर राहतोय पाहुण्या रावळ्यांच्या इथं. नेमकं काय हल्ला केला? कशामुळे हल्ला केला? आज या ठिकाणी आमरण उपोषण जे आमचं चालू आहे त्याला 2 दिवस झालेले असून अद्यापही कुठलाच इथं प्रशासनाकडून दखल आमची घेतली गेली नाही. आणि उपोषणाला बसायचं कारण म्हणजे असं, 1 जुलै रोजी सरोदे फॅमिली जी वांगी खिरडीमध्ये राहते, सदर कुटुंबावर 1 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता भ्याडा हल्ला झाला. त्या भ्याड हल्ल्यामध्ये 20 ते 25 गावगुंड वाळू तस्कर होते. त्यांनी घरात घुसून त्यांची महिलेच्या गचंडे पकडून कपड्याची फाडफूड केलेली आहे. वयस्कर व्यक्तीचे राजेंद्र सरोदे यांना पण लाथाबुक्याखाली मारून त्यांच्या मुलाला पण विटकरीच्या टोल्याने मार दिलेला आहे. तरी ते सदर त्यावेळेस घटना घडली तेव्हा 112ला त्यांनी 2 कॉल केले असून 112कडून त्यांना कुठलीच मदत भेटलेली नसून त्यांना उलटं इथं यायला भाग पाडलं त्यांनी. तर ते कसा बसा त्याचा जीव वाचून इथं श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला आले असता तेथील PIने सुद्धा गुन्हा दाखल केला, सक्त नकार दिला, NC नोंदू म्हणे. तर त्या गोष्टी 4 दिवस त्यांना तिथं एअर मारायला लावले, त्यांनी चक्रा मारायला लावल्या, तुमचा गुन्हा होणार नाही, दाखल होणार नाही. शेवटी वेळोवेळी पाठपुरावा करत असताना वागचौरे साहेबांकडे भेटलं. पाठपुरावा करत असताना 4 तारखेला त्यांच्याकडून गुन्हा दाखल केला. 4 तारखेला गुन्हा दाखल केल्यानंतर आज गुन्हा दाखल होऊन 1.5 महिना झालेला आहे. एका आरोपीला त्यांनी जमा करून बाकीच्या आरोपींना त्यांनी सवलत दिलेली आहे आणि बाकीच्या आरोपी गावामध्ये दहशत माजवत आहे. आता मद्यपान करून लग्न कार्यात, बड्डे पार्ट्या अशा तशा गोष्टी करून मोकट फिरत आहे आणि वेळोवेळी पीडित कुटुंबाला धमक्या देत आहे, तुम्ही केस मागे घ्या, तुम्ही उपोषण मागे घ्या, नाही तर तुमच्या मुलाला जीवितहानी होईल, तुमच्या मुलावर खोटे पॉस्कोचे गुन्हे, दरोड्याचे गुन्हे टाकून देऊ, तुमच्या मुलाचं आयुष्य बर्बाद करू, अशा वेळोवेळी धमक्या. त्या धमक्याला कंटाळून 1.5 महिना झाला पीडित कुटुंब गाव सोडून, घर सोडून बाहेर राहते, कामधंदा सोडून त्यांची उपासमारी होती. आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे का त्या बाकीचे जे 7 आरोपी आहे ज्यांना ती सवलत प्रशासनाकडून दिलेली आहे त्यांना त्वरित अटक करून दंडात्मक कारवाई करावी हीच आमच्या उपोषणाद्वारे मागणी. आणि त्याच्यानंतर अजून एक असं ह्या दरम्यान तेथील पोलीस पाटील व ग्रामपंचायत पूर्ण सरपंचसुद्धा या गुन्हेगारांना संलग्न आहेत. या गुन्हेगारांना वेळोवेळी पाठीशी घालायचं काम व मार्गदर्शन करायचं काम तेथील पोलीस पाटलांनी सरपंचाने केलेलं आहे. त्यांच्या पोलीस पाटलाने आणि सरपंचाने त्यांच्या पदाचा गैरवापर करून यांच्या विरोधात हे गावचे रहिवासीच नाही असा दाखला देऊन जामिनासाठी त्यांना मदत
मदत केलेली आहे सरपंचाने आणि पोलीस पाटलांनी. तर त्यांच्याकडे ऑलरेडी कलेक्टर ऑफिसच्या अहिल्यानगरची नोटीस असून त्याच्यावर त्यांचा जामीन फेटाळला गेला, पण अद्यापही ज्या तपास अधिकाऱ्याकडून तपास पूर्ण नाही झाला व सदर गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना वेळोवेळी चुकीच्या कागदपत्राची पूर्तता करून पोलीस पाटील त्यांना या षडयंत्रामध्ये पोलीस पाटील आणि सरपंच सुद्धा सहभागी आहे. त्या सदर गुन्ह्यामध्ये त्यांची सुद्धा चौकशी व्हावा का त्यांनी कोणत्या अधिकाराखाली हा विनाकारण हे रहिवासी नसल्याचा दाखला दिला आणि गुन्हेगाराशी त्यांचे काय भागेदोरे हे सुद्धा त्यांनी चौकशी करून त्यांचा पोलीस पाटील पद रद्द व्हावं, ही पण आमची मागणी. राजेंद्र नारायण सरोदे दिनांक 1 तारखेला आमच्यावर जो जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करून हल्ला झाला. माझ्या मंडळीचे चक्कर काढले, गाडी ओढली, मुलाला मारहाण केली. तब्बल 4 दिवसांनी आमचा गुन्हा दाखल झाला आणि अद्याप एक आरोपी अटक आहे 1801 नुसार. बाकीचे आरोपी फरार आहे. त्यामुळं आम्ही हे उपोषणाला बसलो, आम्हाला न्याय मिळावा.